नमस्कार मित्रांनो. अमेरिका भारतावरती प्रचंड दबाव टाकते की तुम्ही लोकांनी रशियाकडनं तेल घेणं बंद करा. भारत त्या दबावाला बिलकुल पण भीक घालत नाहीये आणि भारत स्पष्ट सांगतो की आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्ही आमच्या देशातल्या एनर्जी नीड्स कडे आधी फोकस करू, आमच्या देशातल्या लोकांच्या गरजा भागवू आणि देन तुमच्यासाठी जर काही प्रायोरिटी असेल तर ती आम्ही ठेवू, पण तोवर तरी नाही. आम्ही आमच्या देशाबद्दल नक्की विचार करू. बघा दोस्तांनो, 2 मिनिटांसाठी असा विचार करा की आज तुम्ही तुमच्या गाडीमध्ये जे तेल टाकतात फ्युएल, पेट्रोलचं उदाहरण घेऊया, 104 रुपये लिटर आहे. तुम्हाला चालेल का हो की हेच तुमचं तेल 175 रुपये लिटर तुम्ही गाडीत टाकाल? नाही. महागाई धनाधन वाढणार आहे. रशिया आपल्याला मदत करतोय आणि रशियावरती वाईट वेळ आहे. 1971चं उदाहरण आपण घेणार आहोत, जेव्हा भारतावरती वाईट वेळ होती. या रशियानं आपल्याला मदत केलेली होती. या सर्व परिस्थितींमध्ये भारत आणि रशियाचं नातं हे एका खूप चांगल्या मित्राप्रमाणे आहे आणि ते आपल्याला मदत करतात आणि आपणही त्यांना मदत करतोय. चला आज या सगळ्या गोष्टींवरती आज आपण प्रकाश टाकूया. मी सौरभ सोनोने, फिजिक्सवालामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दोस्तांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक न्यूज एजन्सी आहे राउटर्स नावाची. ही नेहमी काहीतरी गडबड करत असते. बघा, तिने एक न्यूज, इथे तुम्ही डेट बघू शकता, ते 31 जुलै 2025 ला दिली की भारतानं बाबा रे रशियाकडनं ऑइल घेणं पॉज केलं, थांबवलं. खरं तर तसं बिलकुल काही नव्हतं. परत परत हे मंडळी मिळून सगळे जे आहेत ते वेस्टर्न मीडियावाले भारताच्या विरोधात लिहित होते की भारत बाबा रे आता रशियाकडनं तेल विकत घेणार नाही. आपल्या त्यांच्या मैत्रीमध्ये दरार, कुठेतरी बाबा रे चुकीच्या गोष्टी तयार करण्याची त्यांची प्रोसेस होती, ती आपण व्यवस्थित हाणून पाडली. इथे पुढे म्हटलेलं आहे इंडिया बाईंग रशियन ऑइल. मग आता हे ट्रम्पला काही सहन होत नाहीये की भारत बाय करतोय. बेसिकली यांची जी भूमिका आहे ती योग्य नाहीये. युरोपने रशियाकडनं तेल घेतलेलं चालेल, भारतानं नाही चाललं का? भारत मग फंड करतोय, तुम्ही म्हणतात युक्रेन रशिया युद्धामध्ये. मग जो पैसा युरोपकडनं आलेला आहे तो का डेव्हलपमेंटसाठी वापरला जातोय? भारताचा जर पैसा वापरला जात असेल तर युरोपचा पण वापरला जात असणार आहे. आपण आपल्या एनर्जी नीड्स कडे बघतोय ना, ते यांना सहन होत नाहीये. ते परत 3 इडियट्स तुम्ही बघितलेलाच असणार आहे सगळ्यांनी. त्याच्यामध्ये ते नाही का डायलॉग की दोस्त अगर फेल हो जाए तो बुरा लगता है, पर अगर दोस्त पहले नंबर से पास हो जाए तो बुरा और ज्यादा लगता है. भारताची जी वार्षिक वाढ आहे ती या इतर सगळ्या देशांपेक्षा चांगली आहे. 6-6.5% भारत वाढतोय, हे यांना सहन होत नाहीये. त्यामुळे मग काय करून काय नाही भारताच्या विरोधामध्ये असं सगळं काही लावून धरलेलं आहे. मित्रांनो, या सर्वांमध्ये आपले जे पेट्रोलियम मिनिस्टर आहे पुरी सर, त्यांनी एक खूप छान मेसेज टाइम्स ऑफ इंडियाला देत असताना इथे सांगितलं की आम्ही विश्वाला इन्फ्लेशन पासून वाचवलेलं आहे. भारताची एनर्जी डिमांड प्रचंड आहे. जर आता भारतानं असं इतर वेस्टर्न वर्ल्ड कडनं सुद्धा ऑइल घ्यायला सुरुवात केली तर 2 मिनिटांसाठी विचार करा, डिमांड सप्लायचा मोठा असा तिथं खाच खळगा पडणार आहे. परिणाम काय होईल? ऑइल प्राइसेसमध्ये वाढ होईल. ऑइल प्राइसेसमध्ये जशी वाढ झाली, जागतिक इन्फ्लेशन, जागतिक महागाईमध्ये वाढ होणार आहे. हेच तिथे आपल्या पुरी साहेबांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. दोस्तांनो, जेव्हा या वेस्टर्न मीडियानं न्यूज चालवणं सुरू केली तेव्हा आपले जयस्वाल सर आहेत, हे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स थ्रू दरवेळेला तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सच्या इथे दिसतील. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमची एनर्जी नीड ही आमच्यासाठी महत्वाची आहे, ती आम्ही सर्वात पहिल्यांदा पूर्ण करणार. आमचे नागरिक आमच्यासाठी महत्वाचे आहेत. खाली इथे ट्रम्प साहेबांना काय वाटतंय, आम्ही आता त्याच्या बाबतीमध्ये महत्व देत नाही आहोत. भारताची ही भूमिका सर्वात जास्त महत्वाची आहे इथे. दोस्तांनो, जरा आपण ह्या भागीदारीवरती आपण जरा प्रकाश टाकूया. इनफॅक्ट त्याच्यातले सगळे पॉइंट्स आज डिटेल समजून घेऊया. तर ही भागीदारी असण्याची कारण काय, ही एवढी भागीदारी मजबूत असण्याचं कारण काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे रशिया आपला ऑल वेदर फ्रेंड आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणालो की रशिया भारताचा ऑल वेदर फ्रेंड आहे. जेव्हा जेव्हा भारतावरती वाईट वेळ आलेली आहे, रशिया उभा राहिलेला आहे. 1971चं युद्ध पण तेच महत्वाचं. 71च्या युद्धामध्ये जेव्हा आत्ताचा जो बांगलादेश तुम्हाला दिसतोय तो त्यावेळेला ईस्ट पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा आणि आत्ताचा जो पाकिस्तान तुम्हाला दिसतोय तो म्हणजे वेस्ट पाकिस्तान म्हणून तुम्हाला ओळखला जायचा. हा वेस्ट पाकिस्तान या ईस्ट पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणामध्ये जुलूम जबरदस्ती करत होता. भारत त्या विरुद्ध उभा राहिला. इंदिरा गांधी त्यावेळेला उभ्या राहिल्या. मित्रांनो,
त्यावेळेला या पाकिस्तानला चायना आणि अमेरिकेचा सपोर्ट होता. इतकंच काय, अमेरिकेने त्यांचा एक मोठा बेडा तिथे आणून उभा केलेला होता. 7व्या नौदलाचा ताफा तिथं आणून उभा केलेला होता. त्यावेळेला रशियन तोफा, रशियन जहाज तिथे येऊन उभी राहिली. म्हणाले भारताकडे जर नजर करून बघाल तर तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत. तर मित्रांनो, यासाठी भारतानं रशिया बरोबर 9 ऑगस्ट 1971ला भारत रशिया मैत्री करार केलेला होता आणि या करारान्वये रशिया आपल्या मदतीला धावून आला. रशिया कधीच आपल्याला सोडून गेलेला नाही. अमेरिकेने बऱ्याच वेळेला त्यांचे पक्ष बदललेले आहेत. अफगाणिस्तानच्या वेळेला सुद्धा तेच केलं. भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये अफगाणिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. अमेरिका एक दिवस अचानकच निघून गेला की आम्हाला नाही राहायचं. आज युक्रेन रशिया वॉरचं सुद्धा महत्वाचं कारण अमेरिका आहे. युक्रेनला त्यांनी फितवलं की आम्ही तुला नॅटोमध्ये घेतो. व्लादिमीर झेलेन्स्की जे त्यांचे हेड आहेत ते म्हटलं की आम्हाला घ्या त्या नॅटोमध्ये. त्यावरनं सुरू झालेलं हे सगळंच्या सगळं युद्ध आहे. याकडे मात्र त्यांनी कानाडोळा केला. अमेरिका हे तिथे तेल घालायचंच काम करत असतं कारण त्यांची इंडस्ट्री ही डिफेन्सवरती उभी आहे. जर वॉर झाली नाही तर अमेरिकन इंडस्ट्री कमवेल का? त्याच्यामुळे अमेरिका एक युद्ध दरवेळेला विश्वात चालू ठेवतं सो दॅट त्यांना पैसे मिळत राहावे. मित्रांनो, मी जो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पॉईंट तुम्हाला म्हणालो होते म्हणजे ऐतिहासिक मैत्री. आपली त्यांच्याबरोबर हिस्टॉरिकल फ्रेंडशिप आहे आणि तो म्हणजे मित्र असावा तर रशियासारखा, मित्र असावा तर रशियासारखा आणि मित्र नसावा तर तो कोणासारखा, जरा मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का तुम्ही सगळ्यांनी. बाय द वे, कालच फ्रेंडशिप डे झाला. तुम्हा पण सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. दोस्तांनो, दुसरं महत्वाची गोष्ट ते म्हणजे इथे आपलं त्यांच्याबरोबर संरक्षण सहकार्य आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल विंग कमांडर अभिनंदन सर ज्या विमानामध्ये होते त्या विमानानं अमेरिकेच्या 4th जनरेशनच्या विमानाला पाडलेलं आहे. असं विमान त्यावेळेला रशियानं भारताला दिलेलं होतं. मी MiG-21 बद्दल बोलतोय. दोस्तांनो, रशियानं ते विमान भारताला देत असताना 2 मिनिटासाठी सुद्धा विचार केला नाही. हे सुद्धा सांगितलं की ठीक आहे, तुम्ही नाशिकला कंपनी टाका आणि बनवा तिथे, आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो. आज आपल्या नाशिकला ओझर मिग नावाचं ठिकाण आहे. ओझर जागेचं नाव आहे, मिग हे त्या कंपनीचं नाव आहे, मिकोयांग गुरेविक. तिथे आपण 21st बायसन आपण भारतासाठी तयार केलं. आता त्याच्या पुढची फ्लीट आलेली आहे ते म्हणजे सुखोई 30 MKI, मेड इन इंडुस्की, भारतासाठी बनवलेलं प्लेन. आता ह्याच्या पुढे जाऊन रशिया आपल्याला म्हणतोय Su-57 घ्या, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देतो तुम्हाला. 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी प्लेन आहे. दोस्तांनो, रशिया आपल्याला लगेच द्यायला तयार झालेला आहे की सोर्स कोड सकट देतो, घ्या बनवा तुमच्या इकडे, नाशिकलाच बनवा म्हणून. बघा, रशिया आपला ऑल वेदर फ्रेंड आहे. आपण त्यांच्याकडनं जी AK-47 घेतली त्याच्या पुढचं व्हर्जन AK-203 हे आता आपण भारतात बनवतोय आणि एका खूप महत्वाच्या व्यक्तीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्याची फॅक्टरी आपण टाकलेली आहे. जरा तुम्ही सगळ्यांनी इंटरनेटवरती नक्की शोधा माझा व्हिडिओ आता पॉज करून आणि खाली कमेंटमध्ये ते आपण त्याची फॅक्टरी कुठे टाकली हे सांगायला विसरू नका. मित्रांनो, S-400चं काम तर मला तुम्हाला सांगायलाच नको. सुदर्शन चक्र S-400 ने ऑपरेशन सिंदूरमध्ये 300 किलोमीटर दूर त्यांच्या अवास्कला पाडलेलं होतं. हे S-400 ची सगळ्यात महत्वाची महिमा. बाकी मला तुम्हाला ब्राह्मोस बद्दल काय सांगायला नको. या ब्राह्मोसने पाकिस्तानला रात्रीचा सूर्य दाखवलेला होता. आठवलं का तुम्हाला सगळ्यांना? ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण त्यांना रात्रीचा सूर्य दाखवलेला होता की रात्रीचा सूर्य कसा दिसतो. कसे जाऊन धाप 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 आपले ब्राह्मोस पडले. त्यांची एअर डिफेन्स सिस्टम झोपलेली होती. चायनाकडनं घेतलेला ना मालच तसा असतो, तो चले तो चांद तक नाही तो कल रात तक. त्याच्यामुळे सगळी बोंबाबोंब. सुखोई आणि त्याच्यावरती असलेलं आपलं ब्राह्मोस यांची जबाबदारी सगळ्यात महत्वाची हे आपल्याला रशियाकडनं आलेलं आहे. मित्रांनो, हा जो तुम्हाला टँक दिसतोय ना, ह्या टँकचं नाव आहे T-19. ओके, नाव नीट लक्षात ठेवा. या टँकचं काय नाव आहे? T-19 टँक. आपण त्याला भारतामध्ये जे नाव दिलेलं आहे ते आहे नाव दॅट इज भीष्म. याची भूमिका युद्धांमध्ये खूप जास्त महत्वाची आहे. नेक्स्ट दोस्तांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे तुम्हाला इथे S-400 दिसत असणार आहे. या S-400 ची भूमिका युद्धामध्ये खूप जास्त महत्वाची होती. त्या पाकिस्तानने आपल्याकडे त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईल सुद्धा पाठवल्या, पण त्याचा परिणाम काही झालेला नव्हता. त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईल आपण हवेतच पाडल्या. इनफॅक्ट चायनीज मेड एक मिसाईल त्यांनी आपल्याकडे पाठवलेली होती, ती तर तसले तशी आपल्याला मिळाली आणि आता DRDO त्याच्यावरती संशोधन करतोय. त्याची जी संशोधन केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण फ्रान्सला सुद्धा शेअर करतोय. ले लो, हमारे पास ही है, ले लो, अब देख लो ये चाइनीज माल का क्या करना है, तो उड़ा दो इसको. मित्रांनो,
यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तेल. आज जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतं ते तेल आपण रशियाकडनं आत्ताच्या सिच्युएशनला घेतोय. मी तुम्हाला बायफ्रिकेशन दाखवतो, जरा 2 मिनिटासाठी बघा. आपण रशियाकडनं जे तेल घेतो ना, त्या तेलाचं नाव म्हणजे हे बघा, उरल्स नावाचं क्रूड ऑइल. ठीक आहे, ह्याची आपण त्यांच्याकडनं काय करतो, हा तेल प्रकार आपण त्यांच्याकडनं आयात करतो. दोस्तांनो, ते आपल्याला जे तेल देतात त्याची कॉस्ट आहे 50 प्रति बॅरल. जे तेल आहे ते अशा प्रकारे बॅरल्स मध्ये येत असतं, ते प्रति बॅरल त्याचा दर ठरतो. तर आपल्याला ते $50 पर बॅरलला तेल देतात. दोस्तांनो, त्याचा जो मार्केट रेट आहे सध्याचा तो चाललेला आहे किती, जरा नीट बघा, ₹65. ते आपल्याला $15 कमीनं 1 बॅरल देतात. विचार करा आपल्याला फायदा किती आहे त्याचा. इथे नीट लक्षात घ्या, जर आपण युरोपियन वर्ल्ड कडनं किंवा आखाती देशांकडनं क्रूड ऑइल घेतलं तर ते आपल्याला 5395 प्रति बॅरल पडेल. रशियाकडनं ते आपल्याला 4150 रुपयामध्ये येते. विचार करा की ते आपल्याला किती स्वस्तात क्रूड ऑइल देतात. त्यांच्यावरती सँक्शन्स लागलेले आहेत, ऑफकोर्स त्यांच्यावरती वाईट वेळ, त्यावेळेला भारत तिथे रशियाच्या मदतीला उभा आहे. मित्रांनो, पुढचा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे बहुपक्षीय संस्थेतील सहकार्य. भारत ब्रिक्समध्ये रशियाबरोबर उभा आहे. आता सुद्धा जेव्हा ब्रिक्सची मीटिंग झालेली होती, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, जी मीटिंग ब्राझीलला झालेली होती त्याच्यात व्लादिमीर पुतीन येऊ नव्हते शकलेले, कारण ICCनं त्यांच्या विरुद्ध वॉरंट इश्यू केलेलं होतं. जर त्यांनी तिथे ब्राझीलमध्ये पाय ठेवला असता तर ब्राझील सिग्नेटरी आहे, त्यांना पुतीन साहेबांना अटक करावी लागली असते. त्याच्यामुळे पुतीन साहेब ऑनलाईन तिथे आले. मात्र ज्या वेळेला पहलगामचा विषय तिथे ब्रिक्समध्ये निघाला तेव्हा ब्राझीलने भारताला, माफ करा, पुतीन साहेबांनी, रशियाने भारताला त्याच्यामध्ये होकार दिलेला की हो तुमच्यावरती अटॅक झालेला होता आणि आम्ही हा अटॅक कंडेम करतो म्हणून. याच वेळेला जेव्हा शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग झाली होती तिथं चायनात झालेली होती. लक्षात घ्या, त्याच्यावरती एकमत होऊ शकलेलं नव्हतं. ब्राझीलमध्ये त्याचं एकमत झालेलं आहे ब्रिक्सच्या मीटिंगमध्ये. शिवाय G20 मध्ये सुद्धा रशिया आपल्याबरोबर काम करतो आहे. मित्रांनो, यानंतर अजून एक खूप जास्त महत्वाचं की ज्याच्यामुळे अमेरिकेची रात्रीची झोप खराब होऊ शकते, त्याच्याकरता व्लादिमीर पुतीन सर स्वतः पण काम करतात, ते म्हणजे RIC, रशिया, इंडिया अँड चायना कोऑपरेशन. मला तुम्हाला एक खूप मस्त बातमी दाखवायची आहे, मी दाखवणार आहे ती. आणि बिलकुल म्हणजे हे जर असं होत असेल ना तर म्हणजे बरेच सारे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात आणि कदाचित आज रात्री तरी ट्रम्पला झोप नाही लागणार ही जर न्यूज खरी असेल तर. बेसिकली चायनामध्ये ज्या न्यूज तयार केल्या जात असतात ते चायनीज सरकारद्वारा तयार केल्या जात असतात. तिथे सरकारनं ठरवल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दोस्तांनो, इथे जरा नीट बघा, या न्यूजकडे मी परत येतो. इथे जरा नीट बघा, साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ही पोस्ट दिलेली आहे. याच्यात काय म्हणतात ते बघा. ए हिस्टोरियन हॅज कॉल्ड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी टू अटेंड चायनाज व्हिक्टरी डे परेड इन सप्टेंबर. न्यूज कधीची आहे? 3 ऑगस्ट 2025. However, analysts believe this is highly unlikely. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की असं काही होऊ शकणार नाहीये. हे जे व्यक्ती ज्या ऑर्गनायझेशन कडनं बिलॉंग करतात ना मित्रांनो, ती चायनाचा थिंक टँक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही न्यूज काय हवेतनं आलेली नाहीये. ही चायनाच्या जर थिंक टँक मधनं आलेली तर कुठेतरी चायनाच्या जे मेन ब्रेन आहे, दॅट इज CPC, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, त्यांना काहीतरी असं वाटतंय का, किंवा हे काहीतरी कार्ड प्ले करतायत का, हा पण महत्वाचा भाग आहे. सध्या चायना आणि भारत दोघी जणही हे अमेरिकेशी चर्चा करतात ट्रेड डील बद्दल. आपण अमेरिकेला परत परत सांगतो आहोत की लक्षात घ्या, आम्ही जर 3 जण एकत्र आलो, 3 जण म्हणजे मला आता इथे कोणाबद्दलचा विषय मांडायचा आहे, पुतीन सर, मोदी साहेब आणि झी जिनपिंग जर एकत्र आले तर मार्केट सगळ्यात मोठं आहे. या तिघांना अजून कोणाचीच गरज नाहीये. या तिघांना म्हणजे आपल्या 3 देशांना अजून कोणाचीच गरज नाहीये. आपण तिथे त्यांना सांगतोय की लक्षात घ्या, ह्या जर 3 इकॉनॉमी एकत्र आल्या तर तुमची आम्ही झोप खराब करू शकतोय. तुमच्याकडे तुम्ही प्रिंट करत असणारा डॉलर आहे, पण लक्षात घ्या बायर आणि सेलर एकाच तिथे मंचावरती आहेत. आम्ही एकमेकांबरोबर तिथे गोष्टी सेल परचेस करून सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावू शकतो. ब्रिक्स तर आमच्याकडे आहेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ग्लोबल साऊथ उभा आहे, हे विसरता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आता जी 5 नेशन व्हिजिट होती त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज पण केल्या. ग्लोबल साऊथला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सगळीकडनं टच केलेलं आहे.
आणि त्या राष्ट्रांना देखील जाणून दाखवलेलं आहे की बाबा रे, आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत म्हणून. मित्रांनो, यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे पुतीन साहेबांनाच हवंय हे सगळं झालेलं, सो दॅट रशियावरती जे सँक्शन्स लागलेले आहेत त्यातनं रशिया बाहेर निघू शकेल. इनफॅक्ट मधल्या काळामध्ये अशी चर्चा सुद्धा झालेली होती की आता अमेरिकेकडे एवढे माफ करा, रशियाकडे आता एवढे पैसे नाही आहेत की रशिया ही तिथे डोमेस्टिक विमानं चालवू शकेल. रशियानं भारताला सांगितलं की तुम्ही तुमची डोमेस्टिक विमानं आमच्याकडे पाठवा, तिथे डोमेस्टिक सर्व्हिसेस तुमच्या इथल्या चालू करा, आम्ही त्यांना फंड करायला तयार आहोत. हा एक नवीन मार्केट सुद्धा भारताला लवकरच ओपन होईल असं वाटतंय. मित्रांनो, पुढे जात असताना मी जशी तुम्हाला आता ही साऊथ चायना मॉर्निंगची पोस्ट दाखवली, जर हे झालं तर खतरनाक आहे. नेक्स्ट, अमेरिकेच्या दबावाला न झुकणे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पुतीन, तुम्ही नीट बघू शकता, त्यात हा फोटो मी मुद्दाम इथे ठेवलेला आहे की दोघांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. आणि इथे जरा ट्रम्प बघा काय विचार करतात. आपण, रशिया आणि आपण हे नेहमी एकमेकांबरोबर उभे आहोत. आपण एकमेकांना कधीच एकटं सोडलेलं नाही. बरेच देश म्हणतात की जर इंडिया आणि चायनाचं वॉर झालं तर. मित्रांनो, या सिच्युएशनला सुद्धा 2 मिनिटासाठी विचार करा की इंडिया वापरत असणाऱ्या मेजॉरिटी गोष्टी 63% आपण ज्या डिफेन्सच्या इक्विपमेंट्स आहेत त्या रशियाकडनं आपण आणलेल्या आहेत किंवा त्या रशियाकडनं बिलॉंग करतात. 2 मिनिटासाठी विचार करा, रशिया बॅकडोअरला का होईना भारताबरोबर इथे आपल्याला नेहमीच उभा दिसतोय. मित्रांनो, उच्चस्तरीय नेत्यांमधला विश्वास हा नंतरचा पॉइंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि इथे व्लादिमीर पुतीन साहेब या दोघांमधले खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. आणि त्यांच्या आधी देखील काँग्रेस जरी होतं तिथे, तरी देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे की रशिया आणि इंडियामधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तिथे पाहायला मिळतं. आपण निष्कर्षाकडे जात असताना जर आपण बघितलं तर रशिया हा भारतासाठी केवळ पारंपरिक मित्र नाही, तर तो भारताचा सामरिक, ऊर्जा, संरक्षण आणि राजनैतिक हितसंबंधांमध्ये एक चांगला महत्वाचा भागीदार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दडपणाच्या काळात सुद्धा भारत रशिया ही जी पार्टनरशिप आहे ती तशीच स्ट्रॉंग आपल्याला उभी राहताना इथे दिसते. हा शेक हँड मी त्याच्यासाठीच इथे ठेवलेला होता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आपण असेच छान छान आता व्हिडिओज बनवणार आहोत. स्टे ट्यून्ड, सोबत राहा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.